हां त्यामुळे आम्ही त्याला घेतले. गावठी बैल नक्कीच. गाणी गावठी बा नाव करतो नाही का, जसा बकासूर पण गावठीच आहे आणि पक्का शर्तीचा नाद आहे त्याला. बघा अजून वय पण नाही झाला त्याचा, कॉलेजच्या टायमाला तो शर्तीनं लागले. असू दे, कारण नादच क्रिकेटवरनं सर्व पोरं शर्तीमध्ये उतरल्यात. मग काय आज किती नंदी खरेदी करून जाणार आहे? आता एक तर खरेदी केलेला दिसते. एकच करणार का टॉपचा? कुठली जात? कितीचा सौदा झाला? 43,000ला टॉपचा. इथं 25-30ला पण भेटतं, मग 43ला काय बोलतो? पहिल्याच मैदानात गुलाल घ्यायचा विचार दिसतो. पहिलाच टॉपचा लखन पाहू शकता. अरे बाबा, मग काय तुमची काय इच्छा आहे? किती मध्ये आलं पाहिजे? काय बोलल्याशिवाय होईल का? बोललं तर बरोबर का नाही? बोललं तर बोल, देवाण घेवाण 20,000 पर्यंत. मित्रांनो, इथे आल्यानंतर असं वाटलं की शर्यतीमध्ये आपण जात असतो, की असं वाटलं की हा शर्यतीसाठी बेस्ट वाटतं आहे. कारण का मित्रांनो, या साईडला पाहू शकता खूप सारे नंदी आहेत आणि सर्व खिल्लार आहेत. बघून घ्या तुम्ही कसा आहे हा कोंड, सर्व आदातच आहेत. नंतर दादांकडे जाऊया, आपण विचारूया कशी विक्री करणार. तोपर्यंत तुम्ही नंदीला पाहून घ्या. सगळी आदत आहे, पण इथं मस्त मजबूत 2 नंदी आहे आणि कशी वाटतात बघा. व्हाईट गोल्ड खिल्लार जात आहे दिसते त्यांच्या रंगावरून. तरी पण मामाला विचारूया. मामा नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजे अग्री माणूस राजेश मात्रे आपला कावळे मधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो. पाहू शकता तुम्ही मशा यात्रेला आपण आलेलो आहे आणि या जत्रामध्ये पाहू शकता तुम्ही खूप सारे नंदी आलेत. काही शेतीसाठी आहेत आणि काही शर्यतीसाठी सुद्धा त्याचा वापर करण्यात येईल. तो पाहू शकता ही खिल्लार जात आहे. सो आपण मामा आहेत आपल्यासमोर. मामा काय बोललो, तुम्ही कोणते नंदी आणलेत आज इथे? आम्ही हे आणले ते 5-6 नंदी आहेत. या नंदीचं नाव काय? नाव अजय. आणि याचा विजय. किती दाती येते? ते 2 दात आहे आणि हा आदत आहे. याचा आपण वापर कशासाठी करू शकतो? ते शर्यतीसाठी. काय विक्री कशी आहे याची? त्याची विक्री एकाची 60 आहे, एकाची 50 आहे. एकाची 60 आणि एकाची 50 आहे. अजून कोणते नंदी आहेत? ते 2 आहेत. त्यांचं काय नाव? त्यांचं एक राजा आणि एक नंद्या. राजा आणि नंद्या. त्यांचे किती दाती आहेत? ते एक 2 दात आणि एक आदत आहे. एक आदत आहे. किती विक्री कशी आहे त्याची? ते एकाची 40 आहे, एकाची 45. आता 40, 50, 60 असंच आहे. तर कोणी मालक आला तर तुम्ही कमी जास्त करू शकता का? हा, करू शकतो. चला आता अशा पद्धतीचं आपण कोणते कोणते नंदी आहेत आणि कशासाठी वापर करू शकतो ते आपण पुढे जाऊन पाहूया आणि विचारूया सर्व बैल मालकांना. मित्रांनो, इथे पण पाहू शकता खूप सारे नंदी आहेत आणि खरेदीसाठी खूप जण आलेले आहेत. लाईटची लाईन गेलेली आहे खाली. एक नंदी बघा, एक नंबर. सर्व व्हाईट गोल्ड आहे तिथे पाहू शकता. दादाला विचार. दादा कसली शेतीच्या कामाचे आहेत का कसली? सर तुला 30,000पासून सर्व खरेदी नंदीची. आणि मग जोडी घ्यायची असेल तर 60-65. 70 आणि समोर कोण खरीददार असेल तर कमी जास्त होईल का? कमी जास्त होईल ना. कुठून आले तुम्ही? जुन्नरवरून. आणि जात कोणती आहे? खिल्लारी. म्हणजे मोस्ट ऑफ तिथं खिल्लारी जात आलेली आहे. सो पाहू शकता एवढे सर्व नंदी आलेले आहेत. मित्रांनो, इथे आल्यानंतर असं वाटलं की शर्यतीमध्ये आपण जात असतो, की असं वाटलं की हा शर्यतीसाठी बेस्ट वाटतं आहे. कारण का बघा कसं त्याचे शरीर श्रेष्ठ आहे आणि आदत असेल. दादा कुठले तुम्ही? आम्ही जुन्नरवरून. मला वाटतं सर्व इथे जेवढे बैल झाले ते जुन्नरवरूनच आलेले आहेत. कोणती जात आहे? जात मैसुरी. कशासाठी? शेतीसाठी का शर्यतीसाठी? आम्ही शेतीसाठी. आणि मग शर्यतीसाठी वापरू शकता काही? हां. कधी पल काढला का त्याचा? नाही, आम्ही नाही पण काढला. मला नाही काढला, पण शर्यतीसाठी पण वापरू शकतात. विक्री करायची असेल तर कितीला करा? झाली विक्री का?
दादा काय बोलू शकतो तू हिला बघितलं इथं तू पण काय नाही, आम्ही पण त्यासाठी चालतो. हा. आम्ही पण योग्य ती रक्कम लावून गेलेलो त्याला. हां पण आता आमचा पण थोडाफार आमची माणसं येत होती, हा. त्यामुळे आम्ही थांबलेलो. हां तेवढ्यात तो गेला. वासरू चांगला होता. बघ ना मला पण लांबूनच दिसायला भारी वाटलं म्हटलं बघू. आत्ता जे वासरं आलेत हां तेवढी मशा बैल बाजारमध्ये, तेवढ्यातलं एकच वासरू हा चांगला होता. हां कारण मी जेवढी बघतो ना ते शेतीसाठीच वाटत होते, अशा शर्यतीसाठी नाही, वाटत चांगला आहे. नव्हते. त्यांनी पण घरगुतीच वापरलेला आहे, पण तो पळू शकतो त्याला योग्य ती शिकवण दिली तर. मित्रांनो इथे आल्यानंतर पाहू शकतो की विक्री झालेली आहे नंदीची. या मामाने घेतलेले. मामा मला कुठली जात आहे बैलाची? बैलाची गावठी जाते. गावठी जात आहे. कशासाठी? शेतीसाठी घेतली का तुम्ही? नाही ना, चकड्यासाठी घेतलं. चकड्यासाठी घेतली. अरे वा, कितीला खरेदी झाली? 44,000चा. एक का एक जोडी? एक एक घेतला. काय चालून बघितलं का त्याला? हा, चालून बघितलं. कसा चालू आहे? ठीक आहे. आणि पलवलंय का त्यांनी त्याला? नाही. नाही पलवला. मग आता तुम्हाला काय वाटतं की आपल्या छकड्यासाठी बेस्ट आहे का? हा, बेस्ट आहे. हां कुठल्या गावचे तुम्ही? वड शहापूर तालुका. अच्छा, कुठे कुठे जाता तुम्ही शर्तीनं? शर्तीनं प्रत्येक ठिकाणी जातो आम्ही. प्रत्येक ठिकाणी पूर्ण जातो. महाराष्ट्रात जातो. अच्छा. याच्यामध्ये काय बघलं तुम्ही याची खरेदी केली असं? याची खरेदी केली म्हणजे आम्हाला त्याचा कपडा आणि पाईप जरा चांगले वाटले, हां त्यामुळे आम्ही त्याला घेतले. हां गावठी बैल. नक्कीच. गाणी गावठी नाव करतो नाही का, जसा बकासूर पण गावठीच आहे. चला चला, शुभेच्छा. माझं नाव सुभाष कातूर गायकर, वड तालुका शहापूर. अच्छा, आता एकच खरी का अजून करायची? अजून करायचे. अजून करायची म्हणजे किती नंदी घेऊन जाणार आहेत? 2 जाणार आहेत. 2 जाणार आहेत. चला शुभेच्छा. पुढचा नंदी पण तुम्हाला चांगला भेटो. अच्छा. मित्रांनो या साईडला पाहू शकता खूप सारे नंदी आहेत आणि सर्व खिल्लार आहेत. बघून घ्या तुम्ही कसा आहे हा कोंड. सर्व आदातच आहेत. नंतर दादांकडे जाऊया, आपण विचारूया कशी विक्री करणार. तोपर्यंत तुम्ही नंदीला पाहून घ्या. तिथे दादासाहेब बसले, त्यांच्याशी थोडं बोलूया आपण. सो मित्रांनो पाहू शकता आपण जे आता नंदी पाहिलेत त्यांचे सर्व मालक इथं उपस्थित आहेत. आणि कधी आले तुम्ही? 2 दिवसापूर्वी. बुधवारी आले. म्हणजे कालपासून विक्री सुरू झाली. आणि अजून किती दिवस राहणार आहेत? 3 दिवस राहणार आहेत ना, 3 तारखेपर्यंत. कुठले तुम्ही? जुन्नरचे? तुम्ही अकोलावरून आलात? कारण का मोस्ट ऑफ जण इथं बघतो जुन्नरवरून आल्यात आणि सर्व खिल्लार बैलच आहेत. आपण अकोलावरून की कोणती जात आहे? खिल्लार जात आहे. आपण कशासाठी आपल्या या बैलाचा वापर करू शकतो? हां बैलगाडी नाही म्हणजे शर्यतीसाठी सुद्धा वापरू शकता. कधी यांना पलवलं आहे का तुम्ही वगैरे? नाही, फक्त शेतामध्ये. अच्छा, मग काय वाटतं तुम्हाला शर्यतीसाठी जर कोणाला घ्यायचं असेल तसा खोंड आहे का याच्यातला? भेटेल ना. कशी विक्री कशी आहे? मालानुसार आहे. तशी तरी कितीपासून तशी सुरुवात होते? तशी सुरुवात ना तर 27 पासून तर पुढं 50-60 पर्यंत होऊ शकते. 27 पासून 50-60 पर्यंत म्हणजे एक जोड, एक बैल. अच्छा, म्हणजे दोन जोडले तर 50-60 पर्यंत जाऊ शकते. जोड असला तर 50च्या पुढं. अच्छा, आता तुम्ही सर्व मला वाटतं 5-7 मालक आहेत. किती नंदी घेऊन आलेत आता? आमचे 20 बैल आहेत. 20 बैल आहेत. मग आता कालपासून आल्या कोणती खरेदी विक्री झालेली आहे का? झाली का? किती नंदी गेले आता? एक गेला आहे. कुठल्या गावी गेला माहिती नाही, पण गेला आहे म्हणजे आता झाले. तो घेऊन गेला नाही त्यांनी. पण कोणता नंदी आहे याच्यातला? समोर का? कोणता कलर? असं पाहू शकता याची विक्री झालेली आहे काल्याच्या बाजूला. काल आल्या त्या आणि आज विक्री झालेली खूप सारी नंदी त्यांनी ते दावणीला घेऊन आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ ना 40-50 तरी नंदी असेल त्यांच्या अकोलावरून आलेले आहेत. चला म्हणजे आता सुरुवात आहे आणि अजून 2 दिवस आहेत. चला शुभेच्छा तुम्हाला. आणि एवढ्या लांबून आले. नक्कीच तुमचे किती नंदी बोलले तुम्ही घेऊन आले टोटल? 20 नंदी येते. हे जेवढे दिसत आहे शेतामध्ये. सो 20 नंदीमधून 1 नंदी केला आणि अजून 2-3 दिवस आहेत. नक्कीच जाईल. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो इथे बघा शिंगा सारतात म्हणजे नंदीला शोभा येण्यासाठी. खिल्लार आहे का? गावरान. कुठले तुम्ही? अकोल्याचे. काल आले का आज आले?
बघा कशी फिनिशिंग आली मस्त. बघा या अकोल्यावरून आले ना दादा. कधी आले तुम्ही? आम्ही रात्री आलो. रात्री आले. किती नंदी आणलेत? आम्ही बरेच 7-8 आहेत. ही जी बाजूला आहेत ती नंदी सर्व तुमचीच आहेत का? हा सगळे ही सात. आमचेच आहेत. तो डांगी प्युअर नाही का? हा प्युअर डांगी जातीचं. प्युअर डांगी जातीचं. हा. आणि ते खिलारी आहेत काळे. हे बाकी एक खिल्लारी आहेत काली. कशी विक्री कशी आहे यांची? विक्री काय सांगायला 35,000. हां जसं गिरायक मागत आहे 20, 22, 25 पर्यंत हां योग्य आकडा आले देऊन टाकू नाही का? हां अजून बाजाराला 2 दिवस बाकी आहेत. हां. मग कशा पद्धतीचे येतात खरीददार? म्हणजे शर्यतीसाठी का शेतीसाठी? शेतीसाठी. शर्यतीवाले येतात पण शर्यतीला बारीक गोरा लागतो नाही का? हां मोठे साईज आहे. हां शेतीला कणकून चालवतो बैलगाडी. अच्छा. म्हणजे मोस्ट ऑफ दी शेतीसाठी आहेत. मग शेतीसाठी चांगली जात आहे. चला शुभेच्छा तुम्हाला. अजून 2 दिवस आहेत आणि आलेली 7-8 नंदीपैकी बऱ्यापैकी विक्री व्हावी तुमची. मित्रांनो पाहू शकता इथे खूप सारे बैल मालक आलेले आहेत बैल घेण्यासाठी. आणि याच्या सोडून आता चाल बघतायत कशी चाल आहे. घ्यायचं आहे का तुम्हाला? हा चाल बघून कशासाठी? शेतीसाठी का शर्यतीसाठी? शर्यतीसाठी. काय नाव आहे या नंदीचा? लखन. लखन पाहू शकता. अरे बाबा आय लखन बघा. एक लखन घाट गाजवत आणि इथे एक छोटा लखन आदत वयात. काय बोलले ते? किंमत काय बोलले? आता हे काय मालक घेत नाही ते मला काय काय किंमत? 60,000 रुपये एक. बाबा कठीणच आहे काम. तिथं जोडी चालू आहे. मग आम्ही घेऊ ना मग. तुमची मुलाखत आहे. तसा खोंड आहे का तसा? वाटतंय तर भारी. मग काय तुमची काय इच्छा आहे? कितीमध्ये आलं पाहिजे? काय बोलू आता? काय बोलल्याशिवाय होईल का? बोललं तर बरोबर का नाही? बोललं तर बोल. देवाण घेवाण झालं. 20,000 पर्यंत पाहू शकता लखन 60,000 बोले पण कमी जास्त होऊ शकतं. पण त्यानं जर भाव पटला तर घेणार. मामा ते काय दुसऱ्या नंदीचं नाव काय? या नंदीचा हरण्या. ते सगळी तुमचीच आहेत ना धावणीची? त्यांचं काय नाव? हरण्या. आणि तो पांडुरंग. आणि तो वायसर. आणि तो लाचचा काना. तर सगळं व्हाईट गोल्ड आणले तुम्ही आज. आणि मोस्ट ऑफ द शर्यतीच्या साठी बैलांसाठी आकर्षण आहे ते शर्यत. पाहू शकता लखन. आता नाव पहिलेच सांगितलं मला लक्षात नाही. पांडुरंग हरण्या हा पांडुरंग वायसर आणि तो काना. सो चांगली नंदी आहेत आणि छोटी वासरे आहेत. नक्कीच त्यांना प्रॅक्टिस द्यायला पल काढला तर नक्की शर्यतीसाठी काम आहे. यांना पलवलंय का कधी मामा? रात्रीच उतरलेत का? अजून 2-3 दिवस मार्केट आहे. चला अजून बघूया नंदी कोणते कोणते आहेत. सगळी आदत आहे पण इथं मस्त मजबूत 2 नंदी आहे. आणि कशी वाटतात बघा. व्हाईट गोल्ड खिल्लार जात आहे दिसते त्यांच्या रंगावरून. तरी पण मामाला विचारूया. मामा कुठले तुम्ही? वडवली सरळगाव. सरळगाव वडवलीचे म्हणजे आपल्याच गावची नंदी आहेत दोन्ही पण. कोणती जात? खिल्लार जाते. खिल्लार जात आहे. खिल्लार. तुमच्या दावणीला कशी काही खिल्लार जात? हो हाऊस आहे ती. हाऊस आहे. हाऊस मग आता तुम्ही विक्रीसाठी आणले का? विक्रीसाठी आणले. किती दाते नाही झालेले आहेत. झालेलं आहे. मग कशासाठी? शर्यतीसाठी? नाही शेती कामासाठी. शेती कामासाठी. अरे वा. मग काय कसे विक्री करणार त्याची? आता बघू गिराईक आल्यानंतर. तरी पण साधारणतः सांगा. आता अजून 2 दिवस मार्केट आहे. माझ्या व्हिडिओ मार्फत जर लोकांना पसंत पडली तर समजेल. किती तुमची किती विक्री आहे? 80 परत देऊ. जोडी. किती वय आहेत दोघांचे? दोघांचा वय आता याचा वय आहे 3 आणि तो आहे 4 वर्षाचा. 4 वर्ष 80 पर्यंत देऊ. 80 परत देऊ. कमी जास्त होईल जर कमी जास्त होईल. नक्कीच. काय नाव आहे नंदीचा? याचं नाव राजा आणि तो माऊली. राजा आणि माऊली. हे आळंदीला माऊलीच्या रथाला होतं. अच्छा. मुरबाड ते आळंदी. अच्छा. हा म्हणजे यांची नो गॅरंटी. सो बघा छान नंदी वाटली मला म्हणून आलो. म्हटलं व्हिडिओ घेऊया मामांचा. आणि खिल्लार जात वाटली मित्रांनो. मस्त व्हाईट गोल्ड वाटले नंदी. आणि असं वाटलं की हे शर्तीसाठी सुद्धा वापरू शकता. तर तुम्ही आधी नंदी पाहून घ्या मग दादांकडे जातो मी. आणि गावठी वाटतात प्युअर. दादा कुठले तुम्ही? आम्ही इथलेच आहेत मग पाटगाव असे. अरे वा म्हणजे आपले इथले. काय या नंदीचं नाव काय? पहिल्या नंदीचा
ह्यो सुंदर आहे. हां. दुसरा दुसरा ह्यो हौशा आहे. हां. आणि तो काला मांडा. त्याचं नाव गुंडा आहे. हां. लास्ट. लास्ट आहे तो आपला डस्टर आहे. आणि हे गावठी आहेत का? हा हे गावठी आहेत. गावठी कशासाठी वापरू शकते नंदी आपण? आपण हाकलाला पण वापरू शकतो, घरच्यासाठी पण वापरू शकतो आपण. हां. मग कशी जर कोणाला घ्यायचं असेल तर विक्री कशी करा? विक्री असं जसं गिऱ्हाईक गेलं तसं आम्ही विक्री सांगतो ना हा. किंमत आमची. हां. तर याची किंमत काय? याची 40 आहे सांगायला. हां. बाजूवाला? त्याची 35 आहे सांगायला. हां. काला मांडा? त्याची 25 आहे सांगायला. ना तो लहान? तो लहान आहे 35 आहे त्याची पण सांगायला. सर्व आदत वयात? हा हे 2 आहे, बाकी सगळे आदत आहेत ते. अच्छा. आणि हे गावठी यांची कशी काय? या जोडीचं 40 आहेत, हां. याचं 30 आहेत. हे मोस्ट ऑफ द शेतीसाठी वापरले हां, जातात शेतीसाठी. कारण त्याची हाईट कमी आहे. हा. पण ह्यो बऱ्याच पालासाठी पण वापरू शकतो. हां मी आता तेच बोललो, बऱ्याचदा आता मैदानात पण मला या अशी बैलं दिसत पळण्यासाठी. ठीक आहे. मग काय समोरासमोर मालकाला तर विक्री कमी कराल का म्हणजे त्याची? हा कमी जास्त होईल ना काहीतरी बोलून त्याच्यामध्ये. विक्री वगैरे झाली का काय? हा टोटल 9 होते आमचे. हा. त्याच्यामधला याच्या बाजूला बांधलेला तो गेला एक आमचा व्हाईट अच्छा. कलरचा. हां. कितीला झाली विक्री? तो 30ला गेला आमचा एक. 30ला. हा. म्हणजे बघा आता 8 राहिला, ते 4 आणि 4 8 9 आलेले, एक गेला. अजून 2-3 दिवस आहेत. हा बरोबर. अजून 3-4 दिवस आहेत. अच्छा. मागच्या वर्षी पण तुम्ही आलेले का इथे? हो तेव्हा किती विक्री झाली होती? 6 झालेली. अच्छा. सो चला, शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच आले तुमचे बाकीचे नंदी पण विक्री होतील. मित्रांनो पाहू शकता मस्त व्हाईट गर्ल 2 नंदी वाढत आहेत आणि जबरदस्त वाटते जोडी. तेच यांचं पाहू शकते ते खरेदीचा विचार चालू आहे त्या माणसांचा आणि मला सुद्धा लांबून भारी वाटले. कोणती जात आहे? खिल्लार. कुठून आले तुम्ही? जुन्नर का? हा जुन्नर. सर्वजण मोस्टली इथं जुन्नरवरूनच नंदी उतरवल्यात. आदत आहेत का दोन्ही पण? 2 जाती. 2 दाती हा, आहेत. कशी जोडी कशी आहे? जोडी सांगायला मग 1,10,000. 1,10,000. मग जर विकायची असेल तर किती मालक असल्यावरती सोडाल? थोडं कमी सरळ करून. आता कोण हेच खरेदीसाठी आलेत का? हेच मालक आहेत का? नाही, हे अजून दिली नाही अजून, म्हणजे हे बघायचं बाहेर ते. अच्छा बघतायत ते दिले नाही. 1,00,000ला सोडू. मस्त वाटतायत आणि नंदीनं दोन्ही पाहून इथं आलेत. किती बोलतो? तुम्ही येत आहे का? काय वाटलंय दोन्ही नंदीमध्ये? कारण मी पण लांबून आलोय. तुम्हाला काय वाटलंय नंदीमध्ये खरेदी करावी? कशासाठी? शेतीसाठी का शर्यतीसाठी? शेती करण्यासाठी. किती बोलले? 81 सांगायला. तुम्हाला कितीमध्ये परवडेल? 60ला बोलतायत. मग काय त्यांचा काय विचार आहे? 81 मध्येच. चला मित्रांनो मोस्ट ऑफ द इथे शेतीसाठी झालेले आणि आपण त्याला घडू शकतो आणि शर्यतीसाठी सुद्धा वापरू शकतो. छान नंदी आहेत व्हाईट गोल्ड. सो 81ला सोडतायत ते, कारण की आपल्याला 1ला सांगितलं होतं तर त्यांचा 60चा विचार आहे, पण 81ला सोडतायत ते. मित्रांनो पाहू शकता व्हाईट गोल्ड खूप भारी नंदी आहे आणि हे बघा आपल्या कल्याणवरूनच आले आणि पक्का शर्तीचा नाद आहे गाला. बघा अजून वय पण नाही झाला त्याचा. कॉलेजच्या टायमाला तो शर्तीनं लागले. असू दे, कारण नादच क्रिकेटवरनं सर्व पोरं शर्तीमध्ये उतरल्यात. मग काय आज किती नंदी खरेदी करून जाणार आहे? आता एक तर खरेदी केलेला दिसते. एकच करणार. एकच करणार का? टॉपचा कुठली जात आहे? आदात आहे. आदात आहे. जात कुठली? जात किल्लार. किल्लार जात का? कितीचा सौदा झाला? 43,000 आला टॉपचा. इथं 25-30ला पण भेटतं. मग 43ला काय बोलतो? पहिल्याच मैदानात गुलाल घ्यायचा विचार दिसतो. पहिलाच. हां टॉपचा हत्यार. टॉपचा हत्यार. मग पळवलंय का याही मालकाने? पळवलंय का कधी मैदानात? नाही तो बैलगाडीला होता. हां. आता तू घडवणार? अरे वा. यो पार्टनर का तुझा? चल शुभेच्छा तुला. मॅच हारली आमची म्हणून आम्ही डायरेक्ट बसायला. मॅच हारली. हां काय मध्ये बैल घेतला टॉपचा. बघा क्रिकेट नंतर टॉपचा हत्यार म्हणजे एकदम धमाका का? झिंगाट. मित्रांनो इथे सुद्धा व्हाईट गोल्ड जोडी दिसते दोन्ही आणि मस्त छान वाटते. आदत आहे का मामा? कोणती? खिल्लार आणि जुन्नरवरून. हा सर्वच जण मला वाटतं जुन्नरवरूनच आलेले आहेत. कधी आले तुम्ही? आज आलो आज. आणि किती दिवस असणार आहे खरेदी विक्रीचा बैलगाडा? बैलाचं इथं म्हणजे अजून 2-3 दिवस चालणार. अजून 2-3 दिवस चालणार. उद्याला पौर्णिमा आहे, उद्यापासून बाजार चालू होणार. उद्यापासून मेन बाजार चालू होणार. आता सर्व शेतीच्या कामासाठी झालेले आहेत नंदी आहेत. मग हे आपण शर्यतीसाठी वापरू शकतो का? मग शरद पाळणार म्हणता येईल. पळणार का? मग अरे वा. कितीला जोडी कशी आहे? जोडी हां ही 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. काय नाव आहे बैलांचं?
बैलांचं इंजन आणि पायजन. इंजन आणि पैजण त्याला कधी पळवलंय का तुम्ही? नाही पळावलं नाही आमच्याकडे डोंगर भाग आहे तिकडे पळत नाही असं. अच्छा, मग काय कमी जास्त होऊ शकते का? हा, मग कमी जास्त होणार मग काय ते सांगितलं एवढं कसं आहे. बघा कमी जास्त होऊ शकतं आणि चांगली वाटते. तेव्हा मामाने कसं 2-3 दिवस आहेत त्या चारा बिरा घेऊन आलेत आणि मामाच्या दावणीला 3 नंदी आहेत बरोबर ना? काय नाव आहे नंदीचं? हौशा दिवशा लक्ष ह्यो हौशा, काला आहे तो हौशा, तो बिवशा आणि लच्छा. आपण नंदी पाहूया आधी आपण. हौशा, बिवशा आणि लच्छा आदत आहेत ना मामा? हा देतात कुठून आले? जुन्नर जुन्नर. खिल्लार. किल्लार जाती कशासाठी वापरू शकतो आपण? शर्यती का शेतीसाठी? शेतीसाठी शेतीसाठी. आणि आपण शर्यत मध्ये टाकायचं असेल तर चालू शकतं काही बैला? तरी चालू शकतो. चालू कधी पल काढलाय का यांचा? नाही काढलं. नाही काढला. अच्छा. विकाय किती अशी विक्री? ते याचं 35, त्याचं 35, याचं 20. अच्छा. हौशा 35, लच्छा 35 आणि यो त्याचं नाव काय? दिवशा बिवशा, याचे 20,000. हे बघा इथे या साईडला सुद्धा खूप आदत वासरं आलेली आहेत. व्हाईट गोल्ड. मामा कुठले तुम्ही? हां, सरळगाव उंबरपाडा. विक्रीसाठी आणलेत ना? अच्छा. कितीला बैल? पहिला जसा गिराईक भेटेल तसा 20ला, 22ला, 25ला. खास कुठल्या प्रकारचे लोक येतात म्हणजे शर्तीसाठी का शेतीसाठी? शेतीसाठी हां काय पालाडी सर्तीसाठी हां सांभाळली तर त्यांचे पैसे घटतात. हां असं आम्ही ती बेलेशा आणलेला. हां. बेल्यावरून आणलेले बैले, बैल बाजारवरून. आता हे मसाला बंद होता पण आता झाले चालू लॉकडाऊन पासून. हां. आता म्हणून चला आपले तेवढंच शेतकऱ्याकरता 1-1, 2-2 आणायचा. मग आता किती 2-3 दिवस राहिला मार्केट? 2 दिवस मसाला काढायचा. अच्छा. मागच्या वर्षी आणलेले का याच वर्षी? ह्याच वर्षी आणली. याच वर्षी आणले. लॉकडाऊनच्या आधी आमचं 20, 25 बैल असायचं. अच्छा. चला सो पाहू शकता इथे पण पाहू शकता खूप सारे नंदी आहेत. काही काहींचे मला वाटतं विक्री झालेली आहे. खरेदीसाठी आलेले आहेत. दादा कुठून आले तुम्ही? आम्ही आलो खडवलीवरून, टिटवाला खडवली. कशासाठी? शर्तींसाठी का? शर्तींसाठी. मग भेटली की नाही आता? नाही ना, चांगला क्वालिटी बाद बघतो आम्ही. अच्छा. आहे 2 दिवस आहे, अजून 2-3 दिवस. मग काय थांबाल का आजच खरेदी करून जा? आजच खरेदी करू आम्ही. अच्छा. मग आता सुरुवात केली का? हो. कसा हवाय? कोण हवाय? मला आदत हवाय, क्वालिटी बाज. क्वालिटी बाज नक्कीच. आदत आहेत सर्व वासरू आणि चांगले शर्यतीसाठीच वाढत आहेत पण त्यांना एकदम त्यांच्या पद्धतीचा खोंड आहे. सो चला बघूया अजून कोणते कोणते नंदी आहेत. गरम होतो म्हणून म्हणलं गार. पाहू शकतात चालून बघतायत. घ्यायला आलाय का तुम्ही? कशा पद्धतीचं तुम्हाला हवंय नंदी? आम्हाला बडाव लागत. हां, बडाव. कुठून आले तुम्ही? आडगाववरून. आणि कशासाठी वापरणार आहे बैला? शेतीसाठी. कोणती जात आहे या बैलाची? खिल्लार. पाहू शकता शेतीसाठी खरेदी करण्यासाठी आले ते मित्रांनो. पाहू शकता खूप सारे नंदी येत आहेत आणि आता वाजलेत 5:45. शर्यतीसाठीच वाढतोय हा कोंड. सो चला मित्रांनो, भरपूर असे नंदी आल्यात आणि भरपूर असे नंदी दाखवले मी. जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही म्हशा यात्रेला या. आणि पार्क तुम्हाला तर माहितीच असेल तर पार्क करून शेतीसाठी आणि शर्यतीसाठी सुद्धा हे नंदी नक्कीच दरवर्षी येतं. हां,
कुठून आले तुम्ही? कुठून आले तुम्ही? मी टिटवाळावरून आलेलो आहे. टिटवाळा चिंचवली, खडवली चिंचवली. आज मला 15-20 वर्ष आलो ह्या भूमीवर. मी हर वर्षी येतो अच्छा. आणि आनंद घेतो. वस्तीला राहतो इथं आणि खूप या भूमीचा आनंद हर वर्षी घेतो. शूट घेतो तर नंदी खाली उतरत असताना सो दादाला वाटलं शूट घेतोय, तर दादामध्ये बोलले की प्रत्येक वर्षी या यात्रेला येतो आणि या यात्रेचा आनंद घेतोय. सो अशा पद्धतीचा हा पहिल्यांदा आलो आहे मी म्हशा यात्रेला. आपले नंदी दाखवण्यासाठी, कोणी शेतीसाठी, कोणी शर्यतीसाठी वापरू शकता. सो चला मित्रांनो, भेटू अशा विविध लॉगमार्फत. आणि हा आपला बैलगाडी शर्यतीचा लॉग आहे म्हणून मला वाटलं की आपल्या बैलगाडा मालकांना आणि रसिकांना या व्हिडिओमार्फत कोणते कोणते नंदी आलेत आदत वयात, आणि कोणाला जर इच्छुक असेल तर आजच व्हिडिओ टाकेन. तर उद्या जाऊन इथे मार्केट म्हणजे यात्रेला या आणि आपल्या आवडीचा नंदी घेऊन जा.